हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो कसे आहात सगळे? सोन्या, बोलता बोलता 13वी प्रश्नपत्रिका आली. यापूर्वी आपण 12 प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत, वनरक्षक भरती झालेल्या प्रश्नपत्रिका. पण सर, झालेले प्रश्न थोडी ना रिपीट होणार आहेत. मग तुम्ही कशामुळे त्या सर्व प्रश्न अनालिसिस करत आहात? सोन्या, प्रश्न अनालिसिस करण्याच्या मागचा उद्देश काय असतो? एक तर प्रश्न रिपीट होत असतो या TCS पॅटर्न मध्ये, किंवा झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यानंतर त्याच्या आसपासचे जे मुद्दे असतात की ना, ते संपूर्ण कव्हर केले स्पष्टीकरणासहित, तर 100% त्यावर प्रश्न असतो. म्हणजे आपल्याला मुद्दा कळतो, ते मुद्द्यानुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं, स्वतः सिलेबस बनवणं गरजेचं आहे सोन्या. आणि मग आता 13वी प्रश्नपत्रिका बघायची. 13व्या प्रश्नपत्रिकेतील पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? सोन्या, इंग्रज आलते केवळ आपल्याला लुटण्यासाठी आले नव्हते सोन्या. त्यांच्यामुळे अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत. जसं की प्रबोधन घडून आलं होतं ना, ज्या वेळेस इंग्रज आपल्या देशामध्ये आले, त्यांनी शिक्षणाची सुविधा तळागाळापर्यंत पोहोचवली. मग नंतर तळागाळातील लोक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यांनी उच्च शिक्षित लोक ज्यावेळेस निर्माण झाले आपल्या देशामध्ये, मग प्रबोधन घडायला सुरुवात झाली. त्यातले ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केला, विधवांचा पुन्हा एकदा विवाह होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्यांनी आपलं आयुष्य सुरळीतपणे चालू करणं गरजेचं आहे, कारण फार दयनीय परिस्थिती होती. पूर्वी इतिहासामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती. म्हणजे एक व्यक्ती, म्हणजे एक जमीनदार 10-12 लग्न करणं आपल्या आयुष्यामध्ये. वयाच्या 55व्या वर्षी हा नालायक जमीनदार 12-15 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करणार, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वयामध्ये किती अंतर होतं. आणि पूर्वीचे लोक जास्त दिवस जगत नव्हती. 55-60 वयामध्ये त्यांचा मृत्यू व्हायचा. आणि मग एकदा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की उर्वरित त्याच्या 10-12 महिला ज्या आहेत की नाही, लग्न म्हणजे त्यांच्या पत्नी, ह्या सर्व विधवा झालेल्या. त्यांनी आयुष्यभर वैधव्य अवस्थेमध्ये जगायचं, म्हणजे केस ठेवायचे नाहीयेत, आयुष्यभर पांढरी साडी नेसायची आहे, घराच्या बाहेर निघायचं नाहीये. त्यांना शिक्षणाचा अधिकार पूर्वीपासूनच नव्हता महिलांना. म्हणजे याचा अर्थ काय, तर त्यांनी केवळ घर, चूल आणि मूल या 2 गोष्टीच करायच्या आहेत. आणि अक्षरशः मोलकरणीसारखं त्यांना वागवलं जायचं. आणि या परिस्थितीमधून विधवांना बाहेर काढण्यासाठी त्यांचं एकदा पुन्हा लग्न होणं गरजेचं आहे. आणि लग्न झाल्यानंतर ते पुन्हा आपलं आयुष्य सुरू करू शकतात, अशी धारणा ईश्वरचंद्र विद्यासागर यांची होती. त्यांनी प्रयत्न केल्यामुळे तत्कालीन जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते, लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीमध्ये विधवा पुनर्विवाह कायदा झालेला आहे. संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघ, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे लॉर्ड डलहौसी यांच्या काळात नेमक्या काय काय गोष्टी झाल्या होत्या. अनेक गव्हर्नर जनरल होऊन गेले, पण त्यातले अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे 1857चा उठाव झाला. ज्यांच्यामुळे म्हणजे प्रमुख कारण ते सुद्धा सांगता येईल. कारण त्यांनी काय केलं होतं, दत्तक वारसा नामंजूर, डॉक्टरेट ऑफ लॅब्स त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जात असतं. समजा एखादा राजा निपुत्रिक निधन झालं असेल त्याचं, तर त्यांच्या पत्नी जे होत्या ते दत्तक पुत्र आणि त्याला गादीवर बसवायच्या, आणि मग त्याच्या नावाने संपूर्ण राज्यकारभार ते स्वतः चालवत होते. तर अशा प्रकारची जे संस्थाने होती त्यांना खालसा करण्यात आलं होतं. कोणाच्या काळात? यांच्या कालावधीमध्ये. वयाच्या 36व्या वर्षी गव्हर्नर जनरल ते बनले होते. महत्वाचं म्हणजे सातारा, जैतपूर, संबलपूर, भगतपूर, उदयपूर, त्यानंतर झाशी, नागपूर, हे सर्व काही संस्थाने त्यांनी आपल्या ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन करून घेतली होती. पंजाब हा प्रांत जिंकला होता आणि ब्रह्मदेश हा सुद्धा प्रांत जिंकला होता. पुढे जाऊया. बघा, तार विभागाची सुरुवात यांच्याच कालावधीमध्ये झाली होती. पहिली तार लाईन आग्रा ते कलकत्ता त्यांनी सुरुवात केली 1856 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पाठिंब्याने. मग 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारित करण्यात आला होता. आणि हा कुठे, तर अगोदर बंगाल प्रांतात, नंतर मग अख्ख्या भारतभरामध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा पारित करण्यात आला होता. म्हणजे विधवांनी पुन्हा एकदा लग्न करावं आणि त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीतपणे जगावं, या उद्देशाने, मुख्य प्रवाहात येण्यासाठी. बाकी हे सर्व काही महत्वाचे मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न, वेळ न घालविता. सोने, हे महत्वाचं आहे बरं का, टिपून घे. लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं तर आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. मी मुद्दा सोडत नाहीये, पण त्याच व्यतिरिक्त हे सुद्धा मुद्दे महत्वाचे आहेत की कोणाच्या कालावधीमध्ये रेल्वेची सुरुवात करण्यात आली होती, पहिली रेल्वे कुठून कुठे धावली होती. दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक वर चालणारी पहिली रेल्वे 1925 मुंबईमधून धावली होती. ती सुद्धा 1925, सध्या 2025 चालू, 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपल्याला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्यावर. बाकी इंजिनिअरिंग कॉलेज रुरकी या ठिकाणी स्थापित करण्यात आलं होतं याच्याच कालावधीमध्ये. शिक्षणाबाबतचे अत्यंत महत्वाचे घोषपत्र, भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जात असतो, हे सुद्धा उर्जा खलिता यांच्याच कालावधीमध्ये आला होता. शिक्षण व्यवस्था काय त्यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती होती, उर्ग समिती. बाकी अजून बघा, पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे देखील म्हटलं जात असतं? पश्चिम घाट. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे आपला भारत आहे. वारे येतात, नैऋत्य मोसमी वारे. त्याचं कारण काय, तर मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा समजून सांगितलं, फेरेलचा नियम असतो. पृथ्वी स्वतः भोवती फिरत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, पूर्वेकडून वारे येत असतात
आणि हे विरुद्ध दिशेने जात असतात, कारण सूर्य सुद्धा पूर्वेकडून उगत असतो. आपण समजा सरळ चाललेलो असेल तर आपल्या विरुद्ध दिशेने वारी येणार, बरोबर आहे की नाही? तशाच प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना त्याच्या विरुद्ध दिशेला वारे येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे आणि जमीन असल्यामुळे जमिनीकडे वारे वळत असताना उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या उजव्या दिशेला, त्या आकृती सहित मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेले. म्हणजे मागची 12वी प्रश्नपत्रिका 11व्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा पश्चिम घाटावर प्रश्न आला होता, बरोबर आहे की नाही? मग हे वारे आले की नैऋत्य मोसमी वारे येतात आपल्या देशामध्ये आणि या पश्चिम घाटाद्वारे अडवले जात असतात. अडवल्यामुळे या ठिकाणी पाऊस पडत असतो. इथे अरवली पर्वत आहे, अरवली पर्वताची दिशा तुम्हाला विचारली तर नैऋत्य ईशान्य आहे, म्हणून या ठिकाणी थरचं वाळवंट तयार झालेलं आहे. हे प्रमुख जलविभाजक याला का म्हटलं जात असतं, कारण पाऊस या ठिकाणी पडत असतो. आणि मग नंतर पर्वतावर निर्माण होणाऱ्या नद्या दोन प्रकारच्या असतात, एक पश्चिमेकडे वाहत असतात, दुसऱ्या पूर्वेकडे वाहत असतात. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या अशा दोन नद्यांच्या म्हणजे दोन भागांमध्ये नद्यांना विभाजित करणारी ही पर्वतरांगेला प्रमुख जलविभाजक असं म्हटलं जात असतं. दुसरं म्हणजे 440 एवढी लांबी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाची आणि 1600 मीटर आहे अख्ख्या भारतामध्ये पश्चिम घाटाची लांबी. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणकोणत्या राज्यामधून, तर गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, त्यानंतर गोवा आहे, त्याच्या खाली कर्नाटक आहे, त्यानंतर केरळ आहे आणि तमिळनाडू आहे. तमिळनाडू कसं, तर निलगिरी पर्वत हा केरळ आणि तमिळनाडू यांच्या सीमेवरून तो आहे. निलगिरी पर्वतालाच इलायची पर्वत असं म्हटलं जात असतं. पुढे जाऊया बघा, अधिक माहिती या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसत आहे. सर्वोच्च स्थान अन्नाईमुरी शिखर आहे या पश्चिम घाटावरील 2695 मीटर आहे आणि सर्वोच्च स्थान परंतु आपल्या महाराष्ट्रातील कळसुबाईचं शिखर आहे 1646 मीटर. एकूण लांबी तुम्हाला विचारली पश्चिम घाटाची तर 1600 किलोमीटर आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये 440 मीटर आहे, किलोमीटर आहे. बाकी प्रमुख जलविभाजक म्हणून या सर्वोच्च पश्चिम घाटाला ओळखलं जात असतं. महत्वाचं आहे बरं का प्रमुख जलविभाजक. पुढे जाऊया, पाल घाट या ठिकाणी दिसते, सर्वात मोठा घाट आहे आपल्या भारतातील, विभाजक येतो. कोकणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचन गणाद्वारे अप्रत्यक्षपणे केली जात असते. नीट प्रश्न समजून घ्या, कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृह म्हणजेच कोणतं, कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असं म्हटलं जात असतं. राज्यसभा सदस्य किती असतात, तर आपल्या राज्यघटनेच्या 80व्या कलमामध्ये दिलेला आहे 250 जास्ती असं सदस्य असायला पाहिजेत, परंतु कमीत कमी दिलेलं नसल्यामुळे सध्या किती आहेत, 245 सदस्य आहेत. 245 पैकी निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य किती आहेत, तर -12 करावे लागतील, कारण 12 राष्ट्रपती निवडून देत असतात, नामनिर्देशित करत असतात. राहिले किती मग 233 सदस्य. हे 233 सदस्य जे आहेत हे प्रत्यक्षात निवडून आलेले सदस्य आहेत. ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा, सगळ्याच राज्यांमध्ये विधानसभा, ज्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेच्या सदस्यांनी या ठिकाणी या सदस्यांना पाठवलेले निवडून. बाकी वरिष्ठ सभागृह झालं, त्यानंतर कनिष्ठ सभागृह आपल्या राज्य देशाचं ते म्हणजे कोणतं, लोकसभा. लोकसभेबाबत तरतूद आहे आपल्या राज्यघटनेच्या 81व्या कलमामध्ये आणि यामध्ये दिलेले मित्रांनो सदस्य किती असायला पाहिजेत, 552 जास्तीत जास्त असायला पाहिजे. सध्या किती आहेत, तर 543 आहेत. ठीक आहे, हे 543 हे निर्वाचित आहेत. निर्वाचित म्हणजेच काय, निवडून दिलेले. निर्वाचित म्हणजे 543 आणि 233 हे दोन्ही सदस्य निर्वाचित आहेत. आणि एकूण आपल्या देशामध्ये 31 विधानसभा आहेत. 31 विधानसभा. सर 31 विधानसभा कशी असायला पाहिजेत, कारण 28 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा असते. केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा विधानसभा असते. 3 केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहेत. जम्मू काश्मीर एकूण आपल्याला विचारलं जाऊ शकतं 107 सदस्यांची विधानसभा त्या ठिकाणी अस्तित्वात आणलेली आहे 2019 पासून, कारण ते केंद्रशासित प्रदेश त्याचा दर्जा त्याला मिळाला 31 ऑक्टोबरला. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2019ला मिळाला होता. त्यानंतर पुढे दिल्ली 70 सदस्यांची विधानसभा आहे, त्या ठिकाणी कॅपिटल आहे आपलं ते, आणि त्याचसोबत केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. सर्वात जास्त शहरीकरण झाले 97.7% शहरीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर सर्वात जास्त शहरीकरण केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. टक्केवारीचा जर विचार केला तर राज्यांमध्ये गोव्यामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेलं आहे. पॉंडिचेरी सर्वात कमी विधानसभा सदस्य संख्या असलेली, ते म्हणजे एकूण 30 सदस्य संख्या आहे त्या ठिकाणी पॉंडिचेरीची. सर्वात जास्त सदस्य असलेली विधानसभा कोणती आहे, तर यूपीची 401 सदस्यांची विधानसभा आहे त्या ठिकाणी. जास्तीत जास्त 500 असायला पाहिजे, कमीत कमी किती तर 60 असायला पाहिजे. अपवाद आहेत काही राज्य, असे 3 राज्य आहेत, तुम्हाला कमेंट्स करायचे. पुढे जाऊया बघा,
आणि या विधानसभांमध्ये निर्वाचित म्हणजेच काय तर निवडून दिलेले, ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेले अशा प्रत्येक भारतीय नागरिक या ठिकाणी मतदान करत असतो विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये. इथे निवडून देण्याचं जबाबदारी विधानसभा सदस्यांची असते. आणि सध्या किती आहेत? 31 विधानसभा आहेत. आणि हे सर्वजण मतदान करत असतात आणि मतदान केल्यानंतर राष्ट्रपतींची निवड करत असतात. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3, भारताचे राष्ट्रपती. आपल्या राज्यघटनेच्या 52व्या कलमामध्ये त्यांच्याबाबत तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशाचे सर्वोच्च पद आहे. त्यांच्याच नावाने अख्ख्या देशाचा कारभार चालू असतो. ते प्रथम नागरिक आहेत. पहिले राष्ट्रपती आपल्याला विचारलं तर राजेंद्र प्रसाद, सर्वाधिक काळ त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. दुसरा राष्ट्रपती ज्यांना भारतरत्न पुरस्कार सर्वात अगोदर देण्यात आला होता ते म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन. पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून फखरुद्दीन अली हे पुढचे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते ते त्या ठिकाणी राष्ट्रपती झाले. एक मात्र व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना राष्ट्रपती झालेले. बाकी अजून 53व कलम महत्वाचं नाही, पण 54व कलम महत्वाचं आहे. 54व्या कलमामध्ये हे निर्वाचन दिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतींना निवडून देण्याची जबाबदारी कोणाची असते? राज्यसभेच्या निर्वाचित सदस्यांची असते. निर्वाचित म्हणजे निवडून दिलेले, नाम निर्देशित नको. मग निवडून दिलेले असे किती असतात? 233. लोकसभेच्या 543 सदस्यांची जबाबदारी असते. ते मतदान करत असतात राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी. त्याचसोबत राज्यांच्या विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून दिलेले. राज्यपालांनी नामनिर्देशित केलेलं नको. बाकी असे किती? तर हे सर्व काही या ठिकाणी निर्वाचन 54 मध्ये दिलेलं आहे. 55 मध्ये दिलेले एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत म्हणजे त्यांची निवडणुकीची पद्धत दिलेली. कशा प्रकारे त्यांना अप्रत्यक्षपणे निवडून दिलं जात असतं ते फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारे प्रेफरन्स लावलेला असतो. जास्त वेळ न घालविता बघा या ठिकाणी दिसतंय तिथे रामनाथ कोविंद आहेत, पण खऱ्या अर्थाने त्यांचा फोटो नको होता. आता सध्या कोण आहेत राष्ट्रपती? आपले द्रौपदी मुर्मू. त्यांचा फोटो असायला पाहिजे होता. पण ज्यावेळेस मी हे शिकवलं होतं आपल्या युट्यूबवर त्यावेळेस तुम्हाला हे शॉर्ट मेथडमध्ये शिकवत असताना ही पीपीटी होती त्यावेळेसची. गरजेचं नाही, तुला मी आता एक्सप्लेन करतोय. द्रौपदी मुर्मूजी 15वे राष्ट्रपती आहेत. ओरिसाचे आहेत. नगरसेवक या पदावर असताना राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेणारे ते एकमात्र व्यक्ती आहेत. स्वातंत्र्यानंतर ज्यांचा जन्म झाला ते एकमात्र व्यक्ती आहेत राष्ट्रपती म्हणून. दुसरं म्हणजे महत्वाचा मुद्दा सांगतोय मी तुम्हाला, पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती त्याच आहेत. अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय माझ्या लक्षात नाही आता सांगायचं होतं मला, दुसरे महिला आहेत. ठीक आहे, अजून लक्षात आलं तर मी तुम्हाला सांगेन. बाकी अजून या ठिकाणी दिसते 55 एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत कार्यकाळावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला होता. राष्ट्रपती ज्या दिवशी शपथ घेत असतात तिथून 5 वर्ष ते त्या पदावर असतात. आलं लक्षात? राष्ट्रपती यांचं पद खाली झालं की उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काही दिवस ते पद सांभाळत असतात. पुढची निवडणूक होऊस तर म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये राष्ट्रपतींची निवडणूक होणं गरजेचं असतं. जर उपराष्ट्रपती हे पदावर नसतील तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून पद ते सांभाळत असतात, पण ते तात्पुरताच असतं. पुढे जाऊया बघा. मग यातील 60वा कलम एक महत्वाचा आहे तुमच्यासाठी. 61 महत्वाचं आहे. 123वा अध्यादेश राष्ट्रपतींचा अध्यादेश महत्वाचा असतो आणि 143वा कलम एक महत्वाचा आहे. ठीक आहे, सल्ला घेत असतात ते कुणाकडून? सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेत असतात. पुढे जाऊया. दिलेल्या पर्यायांच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष आपल्याला विचारले तर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3. महत्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो. राजेंद्र प्रसाद यांच्याबाबत माहिती सांगायची झाली तर महात्मा गांधी यांच्यासोबत अनेक ते जे चळवळी होते त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. जसं की बघा गवालियर टँक मैदान या ठिकाणावरून महात्मा गांधी यांनी घोषणा केली होती चले जाओ आंदोलनाची. ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी त्यांना लगेच अटक करण्यात आलं आणि महात्मा गांधी त्यांच्या पत्नी म्हणजे कस्तुरबा गांधी यांना पुण्यामध्ये आगा खान पॅलेस या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. तिथेच कस्तुरबा गांधी यांचं निधन झालं होतं. बाकी उर्वरित नेते जे होते ना, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान, सर्वाधिक काळ त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे. दुसरे म्हणजे आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सुद्धा पहिले गृहमंत्री ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी 552 संस्थाने आपल्या अखंड भारतामध्ये किंवा भारतीय संघराज्यामध्ये विलीन करून घेतली होती. मोलाचा वाटा त्यांचा आहे. ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार ही उपाधी त्यांना बारडोली सत्याग्रहामधून दिली होती. बारडोली सत्याग्रह 1928चा बारडोली सत्याग्रह, तो गुजरातमधील बारडोली या ठिकाणी तिथल्या महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली होती. त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. आणि राजेंद्र प्रसाद आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती आहेत. आपल्या राज्यघटनेच्या समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती पुढे 11 डिसेंबर 1946ला. तर या तिन्ही नेत्यांसोबत महत्वाच्या नेत्यांना अहमदनगरच्या त्या भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. भुईकोट किल्ला हा जेल होता इंग्रजांचा. पुढे जाऊया बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होईल तेवढी माहिती यांच्याबद्दल काढून घ्या मित्रांनो. फार महत्वाचे व्यक्ती आहेत. आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार यांना म्हटलं जात असतं, कारण मसुदा समितीचे अध्यक्ष दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ते राज्यघटनामध्ये निवडून गेले होते म्हणजे घटना समितीमध्ये निवडून गेले होते त्यावेळेस
ते आल्याबरोबर म्हणजे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. लगेच त्यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पिता आहेत ते. नेहरू रिपोर्ट वगैरे त्यांनी मांडला होता. जवाहरलाल नेहरू भरपूर माहिती आहे त्यांच्याबद्दल. ठीक आहे, पुढे जाऊया. मग राज्यघटना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणून आपल्याला 100% राज्यघटना रचना किंवा राज्यघटनेच्या पार्श्वभूमी संबंधित किंवा राज्यघटना बनून तयार झाल्यानंतर महत्वाच्या तारखा त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. कारण काय, राज्यघटना बनून पूर्ण होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, त्यासोबत लागू होऊन सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाले. बघा ना, तारीख मी तुम्हाला सांगतो. 26 नोव्हेंबर 1949 ला आपली राज्यघटना बनून पूर्ण झाली होती. बरोबर, म्हणजे जेवढे सदस्य होते त्यांनी स्वीकृत केली होती. याचा अर्थ आज 2024ला 75 वर्ष पूर्ण झाले. आणि दुसरं म्हणजे 2025ला आपली राज्यघटना लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणजे अमृत वर्ष असल्यामुळे आपल्याला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की बघा, त्या निमित्ताने RBI द्वारे 75 रुपयांचे नाणे चलनात आले होते. राज्यघटनेची प्रत संस्कृत आणि मैथिली या 2 भाषांमध्ये करण्यात आली होती. फार महत्वाचं आहे बरं का हे, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा मुद्दा तो म्हणजे आपली घटना समिती जी अस्तित्वात आली होती, कॅबिनेट मिशन प्लॅन यांच्या शिफारशीवरून ती 6 डिसेंबर 1946ला आली होती. फ्रेंच पद्धतीनुसार आपली घटना समिती अस्तित्वात आली होती. आणि फ्रेंच पद्धतीनुसारच घटना समितीचे जे सदस्य ना 389, त्यापैकी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती यांना तात्पुरताचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. कारण काय त्याचं, की जेवढे निवडून आले त्यांना शपथ देणं गरजेचं आहे. शपथ दिल्यानंतर मग ते कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. म्हणजे त्यांचे केलेले निर्णय, घेतलेले निर्णय ते अधिकृत असू शकतात. यासाठी सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरता अध्यक्ष झाले. त्यांनी मग 9 डिसेंबर 1946ला सर्वांना शपथ दिली. यांना सर्व सदस्यांना शपथ दिल्यानंतर 2 दिवसानंतर म्हणजे 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष झाले. या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटो दिसतोय. स्थायी म्हणजे काय, तर कायमस्वरूपी. कायमस्वरूपी म्हणजेच जोपर्यंत आपला राज्यघटना बनून पूर्ण होत नाही तोपर्यंतचे अध्यक्ष घटना समितीचे ते म्हणजे राजेंद्र प्रसाद होते. पुढचं 13 डिसेंबर ही तारीख महत्वाची. जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव यांनी मांडला होता आणि हाच ठराव 22 जानेवारी 1947ला मान्य करण्यात आला होता. 22 जानेवारी 1947 ही तारीख महत्वाची. उद्दिष्टांचा ठराव नेमका काय असतो, कोणतंही पुस्तक असो सोन्या, त्याचं जे फ्रंट पेज असतं की नाही, ती प्रस्तावना असते. त्या प्रस्तावनेमध्ये लेखकाने त्या पुस्तकात काय काय दिलेलं आहे हे सर्व काही माहिती त्या मध्ये, म्हणजे एकंदर लेखकाचे मनोगत त्या पुस्तकामध्ये असतात. त्या पुस्तकातील फ्रंट पेजवर असतात. समजा एखादा परकीय व्यक्ती आहे, त्याला आपल्या देशामध्ये येऊन बिझनेस करायचं असेल तर आपल्या देशामध्ये आल्यानंतर अख्खी राज्यघटना तो वाचेल का सोन्या? म्हणजे काय काय मूलभूत अधिकार त्याला देण्यात आलेले आहेत किंवा कर्तव्य त्याचे काय आहेत किंवा मार्गदर्शक तत्वे किंवा आपल्याला नेमकं काय मिळू शकतं आपल्या देशामध्ये, कशा प्रकारचे कायदे, त्यासाठी अख्खी राज्यघटना वाचेल का? तो नाही, फ्रंट पेज वाचेल. फ्रंट पेज वाचल्याबरोबर त्याला सगळ्या काही गोष्टी लक्षात येतील. सार असतो राज्यघटनेचा आणि तो सार जो आहे तो या उद्दिष्टांचा ठरावावरून घेतलेला, त्याला प्रिएम्बल्स असं म्हणतात किंवा प्रस्तावना असं म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज आपण स्वीकारला होता. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर सायमन कमिशन येणार होती. त्यांच्याकडे केवळ 6 महिने होते. मुंबईमध्ये ते राहायचे. त्यांचं स्वतःचं घर त्यांनी विकलं. 16 देशांच्या राज्यघटना विकत घेतल्या आणि ते वाचायला सुरुवात केली. 18 तास त्यांनी वाचलेले आहेत. म्हणजे 24 तासांपैकी 18 तास राज्यघटना वाचण्यामध्ये, कारण त्यांच्याकडे वेळ कमी होता. सायमन कमिशन येणार होते. मुळात सायमन कमिशन 1929 मध्ये यायला पाहिजे होती, पण तो 1927 मध्येच ती आपल्या भारतात आली होती. आता एवढ्या कमी वेळामध्ये त्यांना संपूर्ण 16 देशांच्या राज्यघटना वाचायच्या आहेत. त्यातल्या महत्वाचे मुद्दे भारतीय व्यक्तींसाठी काढायचे आहेत. त्यासाठी त्यांना संपूर्ण राज्यघटना बऱ्यापैकी वाचणं गरजेची होती. त्यासाठी त्यांनी 18 तास अभ्यास केलेला आहे. त्यासाठी त्यांनी 18 तास आपले घालवलेले आहेत. अनेक पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की ज्यावेळेस ते आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत होते त्यावेळेस, परंतु वस्तुस्थिती ही आहे की 18 तास त्यांनी त्यावेळेस वाचलं होतं, अभ्यास त्यावेळेस केला होता. दुसरं म्हणजे घटना समितीच्या निवडणुका होत होत्या. घटना समितीच्या सदस्यांसाठीच्या निवडणुका होत होत्या. त्यावेळेस ते सुरुवातीला ज्यावेळेस निवडून आले होते, बंगाल प्रांतामधून निवडून आले होते. परंतु तो बंगाल प्रांत जो आहे त्यातील काही भाग पाकिस्तानला देण्यात आला. आजचा बांगलादेश तो पाकिस्तानकडे गेला होता ना, आणि मग ते जिथून निवडून आले होते तो भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि त्यांना पाकिस्तानच्या घटना समितीमध्ये बसायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिथून राजीनामा दिला. पुन्हा बाळासाहेब खेर यांच्या प्रयत्नाने मुंबई प्रांतामधून, बाळासाहेब खेर आपल्या महाराष्ट्राचे पहिले म्हणजे मुंबई प्रांताचे पहिले स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्या प्रयत्नाने मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतामधून पुन्हा गेले घटना समितीमध्ये. आणि तारीख किती होती? 29 ऑगस्ट 1947. म्हणजे आपले देश स्वतंत्र झाल्याच्या 14 दिवसानंतर गेले होते. मसुदा समितीची स्थापना त्याच दिवशी करण्यात आली आणि लगेच आल्याबरोबर त्यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं. कारण त्यावेळेस सर्वात विद्वान व्यक्ती घटना समितीचे कोण, असं मी नाही सोन्या, स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात. आणि अनेक घटना समितीचे सदस्य यांनी मान्य केलं होतं की यांच्याशिवाय पर्याय नाहीये.
आणि म्हणून ते आल्याबरोबर त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आलं आणि मग नंतर या मसुदा समितीने ड्राफ्ट बनविला, कच्चा ड्राफ्ट आपल्या राज्यघटनेचा. 461 कलमे बनवली होती आपल्या राज्यघटनेची. सर 395 कलमे आहेत ना सोन्या, 461 कलमे बनवली, परंतु त्यापैकी 395 कलमे ऍक्सेप्ट केली या संविधान सभेने. आलं लक्षात? 395 कलमे ऍक्सेप्ट केली. प्रमुख कलमे किती? 395. राज्यघटनेचे भाग सध्या 25 आहेत, सुरुवातीला होते 22 आणि परिशिष्ट सुरुवातीला 8 होते, आता आहेत 12 परिशिष्ट. बाकी ह्या तारखा सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि 75 वर्ष पूर्ण झाले 26 जानेवारी 1950 ला. दुसरं म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे? गंगा नदी असू शकते का रे सोन्या? गंगोत्री या ठिकाणी तिचा उगम होत असतो. दुसरं म्हणजे भागीरथी अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित संगमाला गंगा असं म्हटलं जात असतं. देवप्रयाग या ठिकाणी या दोन्ही नद्या येऊन मिळत असतात. एकूण 6 राज्यांमधून गंगा नदी जात असते. गंगा नदी स्वतःसोबत मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन येत असते. गाळाचा प्रदेश हा अतिशय सुपीक असतो. मग आपल्या देशाची एकूण लोकसंख्येच्या 40% लोकसंख्या गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये राहते. कारण का ज्या ठिकाणी जास्त पाणी असतं, जमीन सुपीक असते, तिथून कच्चा माल जास्तीत जास्त मिळू शकतो. म्हणून लोकसंख्या तिथे एकवटलेली आहे, जास्तीत जास्त लोकसंख्या. बघा ना, उत्तर प्रदेश आपल्या देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे. बिहार घनतेमध्ये सर्वात जास्त घनता असलेलं राज्य ते म्हणजे बिहार आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचं घनता असलेलं राज्य ते म्हणजे कोणतं? तर पश्चिम बंगाल आहे. आणि ही नदी पश्चिम बंगालच्या बाहेर गेल्यानंतर तिला पद्मा असं म्हटलं जात असतं. मग उत्तरेकडून येते बघा ब्रह्मपुत्रा. याची एकूण लांबी 2525 एकूण लांबी म्हणजे आपला भारत आणि बांगलादेश यामध्ये वाहत असते ना, तर एकूण लांबी. पण आपल्या भारतामध्ये वाहते 2064 किलोमीटर. हे सगळं किलोमीटर आहे बरं का, हे सुद्धा किलोमीटर आहे. बाकी अजून गोदावरी नदी ही आपल्या महाराष्ट्रातून वाहत असते. महाराष्ट्राच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम होत असतो. 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा ही गोदावरी नदी व्यापत असते. महत्वाचं म्हणजे गोदावरी नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते, हे एक महत्वाचं आहे. नांदेडमधून ती बाहेर जाते आणि गडचिरोली इथे सिरोंचा येऊन मिळत असते. हिच्या प्रमुख नद्यांमध्ये उपनद्यांमध्ये प्राणहिता नदी आहे. प्राणहिता नदी 3 नद्यांचा संगम आहे मित्रांनो. बुलढाण्यामध्ये उगम पावणारी पैनगंगा नदी 495 किलोमीटर वाहते ती. आणि अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर हे 2 प्रशासकीय विभागांच्या सीमेवरून वाहत असते. या 2 प्रशासकीय विभागांना वेगळी करणारी नदी आहे ती. बाकी वर्धा एक नदी आहे. वर्धा नदीची लांबी 295 किलोमीटर आहे आणि 455 किलोमीटर वैनगंगा नदीची लांबी आहे. ठीक आहे. तर मग यात एकूण किती झाले? 3 नद्या. त्यांच्या एकत्रित संगमाला 195 किलोमीटर वाहते एकत्रित संगम. वस्तुस्थिती तो आकडे बघ. प्राणहिता नदीची एकूण लांबी 195 किलोमीटर. ही प्राणहिता नदी जाऊन मिळते गोदावरीला आणि मग नंतर या संपूर्ण नद्यांच्या क्षेत्राला काय म्हणतात? गोदावरीचं खोरं असं म्हटलं जातं. 49% भूभाग म्हणजे 50%च्या जवळपास भूभाग या गोदावरी नदीने व्यापलेला आहे. नदीजोड प्रकल्प अजून वाढले तर वेगवेगळ्या ठिकाणी या नदी म्हणजे अजून ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, गोदावरीचं पाणी तिथपर्यंत जर कॅनलद्वारे पोहोचवलं तर अजून क्षेत्र वाढेल, म्हणजे 50%च्या वर होईल. बाकी ब्रह्मपुत्रा नदी ही जी आहे ती मानसरोवर उगम पावत असते. मानसरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे. म्हणून या नदीला काय म्हटलं जात असतं? कारण मानसरोवरावरून उगम पावते ना ब्रह्मपुत्रा नदी, म्हणून या नदीला ब्रह्माचं पुत्र म्हणजे ब्रह्मपुत्र असं म्हटलं जात असतं. परंतु आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात म्हटलं जात असतं आसाममध्ये. बाकी ब्रह्मपुत्रा नदी जिथून मानसरोवरावरून उगम पावत असते त्यावेळेस ती तिबेटमध्ये तिला सांगपो असं म्हटलं जात असतं. यार्लुंग सांगपो. मग ती ज्या वेळेस आपल्या देशामध्ये प्रवेश करते नामच्या बरोबर पर्वताला वळसा घालून, तर अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केल्याबरोबर तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. तिथून मग ती आसाममध्ये प्रवेश करते. केवळ 2 राज्यांमधून वाहते ही नदी ब्रह्मपुत्रा नदी. पण आसाममध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जात असतं. आसाममध्येच जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट निर्माण करणारी नदी ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी. ज्यावेळेस ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला जमुना असं म्हटलं जात असतं. यमुना नाही, जमुना असं म्हटलं जात असतं. ही जमुना गंगेला मिळते, मग नंतर मेघना होते. गंगा हिचं नाव बांगलादेशमध्ये पण लय कन्फ्युजन आहे सोन्या, तुला मॅप मधून समजून सांगावं लागेल. हे असलं नाही जमणार तुला. यावर प्रश्न आला होता म्हणून मी गोदावरीचं संपूर्ण माहिती आणलेली बघ ना तू. अरे काहीच सोडत नसतो मी, सगळं काय तुझ्यापर्यंत पोहोचत असतो. प्रश्न आला की त्याला डायरेक्ट पिळून तुला सगळा रस देत असतो. आणि तू फक्त काय करत जा, महत्वाचे मुद्दे लिहून घेत जा, कुठे अडचण येणार नाही. यमुना नदी 1395 किलोमीटर वाहत असते. 1392 की 95 माझ्या सध्या लक्षात नाही, 85 का 95, पण 1300च्या वरच आहे. 1350च्या वर आहे, लिहून घे. चल 1400च्या आतमध्ये 1350च्या वर आहे. यमुना नदी ही दिल्ली त्याच सोबत ते आपलं आग्रा शहर, हे 2 शहर या यमुना नदी, प्रयागराज
हे सुद्धा शहर यमुना नदीच्या काठी आहे. प्रयागराज या ठिकाणी गंगेला येऊन मिळत असते. यमुना आणि गंगा यांच्या दरम्यानचा प्रदेश, दोन नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश हा दोआब असतो. दोआब म्हणजे अतिशय सुपीक असतो, कारण दोन्ही साईडने नद्या असतात. सर्वात मोठा दोआब जगातील कोणता आहे तर तो यमुना आणि गंगा या दोन नद्यांच्या दरम्यानचा दोआब आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या सर्वात जास्त राहते तो प्रदेश म्हणजे गंगा आणि यमुना चा दोआब. ठीक आहे. बाकी ताजमहलच्या मागून वाहणारी नदी कोणती? हीच यमुना नदी आहे. पुढे बघा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावणारी ही नदी, याचा एक स्क्रीनशॉट काढून घे बरं. चल सोन्या, अय सोन्या, बाकी आपले बॅचवाले विद्यार्थी काय रे गप्पा मारताय? या सरांच्या लेक्चरला सगळेच लेक्चर सोडून कमेंट मध्ये बोलत बसतात. पुढे बघा, हा मुद्दा दिसतोय. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी ही नदी उगम पावत असते आणि विलीन होते कुठे? बंगालच्या खाडीमध्ये. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे संगम स्थळ या ठिकाणी दिसतात. गोदावरी आणि कादवा यांचा संगम कुठे होतो? गोदावरी शिवना संगम कुठे होत असतो? गोदावरी प्रवरा यांचा संगम कुठे होत असतो? सगळं काही संगम स्थळे दिलेली आहेत. नदी काठावरील शहरे या ठिकाणी दिसतात तुम्हाला, हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. गोदावरी नदी खोऱ्यातील वेगवेगळी धरणे, यापैकी जायकवाडी धरण एक महत्वाचं आहे. मग त्यानंतर नांदूर माधमेश्वर कादवा नदीवरील महत्वाचं धरण आहे. भंडारदरा हे सुद्धा एक महत्वाचं आहे. आणि निंब, बरं ठीक आहे, हे सगळे काही धरणं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मांजरावर एक प्रश्न विचारला जातो. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी दिसतोय प्राणहिता नदी, बरोबर आहे, इथे येऊन मिळत असते. आणि मग नंतर ही गंगा नदी, गोदावरीच्या वेगवेगळ्या उपनद्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. टिंब हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले होते. काय याचं योग्य उत्तर? तर राजाराम मोहन रॉय. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती 1828 मध्ये. का बरं केली होती? त्याच्या मागची कारण अत्यंत महत्वाची आहेत बरं का. म्हणजे त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला होता, जन्माच्या काही दिवसानंतरच त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं होतं. त्यांना लहानाचं मोठं त्यांच्या मोठ्या बंधूंनी केलेलं आहे. वडिलांसारखं त्यांच्या मोठ्या बंधूंनी सांभाळलेलं आहे आणि आईसारखं त्यांच्या वहिनींनी त्यांना सांभाळलेलं आहे. मोठ्या बंधूचं ज्यावेळेस निधन झालं होतं, मृत्यू झाल्याबरोबर पुढच्याच दिवशी ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी होता, तर चितेवर त्यांच्या वहिनी आईसारखं ज्यांनी त्यांना सांभाळलं होतं त्या सती गेल्या. सती जात असतानाची ती परिस्थिती त्यांनी जवळून बघितलेली आहे. काठ्या लाठ्या घेऊन सगळेजण उभा होते. आतमध्ये त्या चितेवर बसली होती त्यांची वहिनी आणि त्यांचे मोठे बंधू जे आहेत ते मांडीवर त्यांच्या डोकं ठेवलं होतं, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये स्वतः आग दिल्याबरोबर ते बाहेर यायचा प्रयत्न करत होते, परंतु बाहेर आल्याबरोबर लाठ्या काठ्याने त्यांना आतमध्ये कोंबत होते. अनेक दिवस त्यांना झोप आली नाही राजाराम मोहन रॉय यांना. आणि मग त्यांनी याचा आधार शोधायचा प्रयत्न केला. सती प्रथेला कोणत्याही ग्रंथामध्ये आधार मिळाला नाही. फक्त आणि फक्त यामध्ये जे पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, त्याचं हे रूप आहे असं म्हटलं जायचं. मग बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द त्यांनी पुढे आणला. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे बुद्धीला पटण्यासारख्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. सोन्या, तुला लहानपणापासून सांगितलं वडाच्या झाडाखाली जाऊन बसू नकोस रात्री. हे का? त्याचं कारण काय? आपण समजा विचारलं आजी आजोबांना, तर आजी आजोबा काय म्हणतात? तसं असतं, हळूळीन दिसते ती, बरोबर आहे. का बरं दिसते? त्याच्या मागची कारण विचारायची नसतात, ते करावं लागत असतं. पूर्वीपासूनची रीत आहे, त्या रीत त्याच्या मागे कारण असतील आणि ते सायंटिफिकली कारण असतील तरच ऍक्सेप्ट करा असं कुणी? तर राजाराम मोहन रॉय यांनी सांगितलं होतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यांच्याच प्रयत्नाने सती प्रथा नष्ट झाली होती. म्हणजेच त्यांनी सरकारच्या मागे लागून 1829 मध्ये तो कायदा पारित करून घेतला होता. लॉर्ड बेंटिंग त्यावेळेसचे गव्हर्नर होते. ब्राह्मण समाजाची स्थापना त्यांनी केलेली या ठिकाणी दिसते तुम्हाला. एक ग्रेट रिफॉर्मर. संपूर्ण माहिती महत्वाची घेणं गरजेचं आहे. एकूण 15 समाज सुधारकांपैकी सर्वात अगोदर आपल्याला यांना बघावं लागेल, महत्वाचे आहेत. पुढे जाऊया बघा. सती प्रथा अशा प्रकारची होती. या ठिकाणी मृत्युमुखी पावलेला व्यक्ती, खाली चिथा आहे आणि ती मांडीवर ठेवलेली ती महिला लग्नाच्या वेळेस जशा प्रकारे सजवलेलं असतं ना, तशा प्रकारे तिला सजवलं जात असतं. आणि हा व्यक्ती जो आहे ना 10-12 लग्न करणार, 10-12 लग्न करत असताना शेवटी ज्यावेळेस तो मृत्यूपत्र लिहितो ना स्वतःच, त्यावेळेस त्या मृत्यूपत्रामध्ये दिलेलं असतं की आपल्यासोबत कोणती महिला सती जाणार आहे. मग ही सती जाणार उर्वरित 11 महिला ज्या आहेत त्या सगळ्या विधवा, आणि त्या आयुष्यभर तशाच प्रकारे जगणार वैधव्य अवस्थेमध्ये. अक्षरशः त्यांना भयानक परिस्थिती करून ठेवलेली होती. म्हणजे त्यांना घरची मोलकरीण तिच्याही पेक्षा भयानक परिस्थिती ठेवली होती त्यांच्यासोबत. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखलं जात असतं? तर नागर. नागर म्हणजे
नागरी शैली असते या ठिकाणी बघा, शहरी शैली त्यालाच नागर शैली असं म्हणतात. त्यानंतर द्रविड शैली दक्षिणेची शैली असते आणि बेसल शैली नागर शैली आणि द्रविड शैली या दोघांचं मिक्सचर असतं. तुम्ही ज्यावेळेस उत्तरेकडे जाल म्हणजे युपी, बिहार, त्यानंतर गुजरात, आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात अशा प्रकारचे मंदिरं तुम्हाला दिसतील, दिल्ली वगैरे त्या ठिकाणी. उदाहरणासाठी मी काही मंदिरं आणलेली आहेत. उत्तराखंड गंगोत्री मंदिर आहे, त्यानंतर केदारनाथ मंदिर आहे, बद्रीनाथ मंदिर आहे आणि यमुनोत्री. हे सगळे काय अशाच प्रकारे नागर शैलीच्या मंदिराचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. पुढे एक महत्वाचा चबुत्रा असतो, त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर इथे महत्वाचा भाग असतो, गाभा असतो तो मंदिराचा. ठीक आहे, इथे सुद्धा दिसते तुम्हाला बघा महाबोधी मंदिर. हे कुठे आलं? बिहार या ठिकाणी आलं, बोधगया येथे आलेलं. हे गुजरातचे मंदिर आहेत काय महत्वाचे. त्यानंतर बघा ठराविक मार्गांवरील 2 क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हटलं जात असतं? गुरांसह हंगामी म्हणजे परिस्थितीनुसार, पावसाळ्यात त्या ठिकाणी ते किंवा दुष्काळजन्य परिस्थिती आली असेल तर एका गावाकडून दुसऱ्या गावामध्ये ते स्थलांतरित होत असतात. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. मग स्थलांतराचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दिसतात तुम्हाला बघा. स्थलांतराची कारणे, एक असतं नैसर्गिक कारण, दुसरं असतं आर्थिक कारण, सामाजिक व सांस्कृतिक आणि राजकीय कारण असतं. भूकंप, ज्वालामुखी. सोन्या 100% कमेंट्सचं उत्तर देणार तुझ्या प्रत्येक, तुला धरोधरो नंतर सांगतो, फक्त इथे रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे बघता येणार, पण कमेंट्स तू शेवटपर्यंत थांब, तुला बरोबर बोलतो मी. बघा या ठिकाणी काय दिसतंय? भूकंप, ज्वालामुखी, भूमिपात, महापूर व दुष्काळ, चक्रीवादळे, सुपीक मृदा, उद्योगधंदे, वाहतूक दळ, हे सगळे काही कारण आहेत. नाही समजून घेणं गरजेचं आहे. हे नुसतं वाचून सांगून आता उपयोग नाहीये, फक्त तुला काय अभ्यास करायचा आहे लक्षात ठेव. ही कारण आहेत आणि ही कारण नीट समजून घे. जर तू कुठे कोणत्याही अकॅडमीमध्ये जर क्लास लावला असेल कुठला वनरक्षकचा, ज्याला एल निनो ला निनोज माहित नाही, अशा अकॅडमीमध्ये समजा तू लावलेला असेल, किंवा जेट वारे काय असतात हेच माहित नाही, अशा अकॅडमीमध्ये समजा तू त्या ठिकाणी क्लास लावलेला असेल तर त्यांना सांग, धरू विचार की अरे हे मला समजून सांग, फुकाट काही पण नको शिकू, कारण यावर प्रश्न विचारला जातोय. बघ ना खोटं बोलतोय का मी, विचारला जातोय की नाही. मग स्थलांतराचे कारण आतापर्यंत 4था प्रश्न आलेला आहे, म्हणून महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा या ठिकाणी दिसते बघा, स्थलांतराचे प्रकार. हे तुला करून घ्यावे लागतील. बाकी आपण बॅच लॉन्च केलेली आहे, महाराष्ट्र अकॅडमीची बॅच केवळ 300 रुपयाची सध्या ऑफर मध्ये चालू आहे. 1000 रुपयाची 300 रुपयामध्ये आपण देतो. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. सगळे टॉपची फॅकल्टी, सगळ्या PSI झालेली लोक, त्याचसोबत 2-2 वेळा TCS पॅटर्न मध्ये सिलेक्ट झालेली लोक, म्हणजे शिक्षक हे तुला धरू शिकवणार आहे. सगळे टॉपची फॅकल्टी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आहे. स्वतः विठ्ठल बडे सर तुम्हाला शिकवत आहेत. त्यासाठी शेवटी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो. पुढे जाऊया. बॅच जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा, किंवा बाकीचं तुम्हाला समजा आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचे तुम्ही फक्त ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी लॉग इन जरी केलं तरी सुद्धा वेगवेगळ्या झालेल्या परीक्षांचं मागील एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. बघा अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वत रांग अडथळा म्हणून कार्य करत असते तेच विचारलं गेलं. पश्चिम घाट. अडथळा म्हणजेच काय? या ठिकाणी बघा ढग असतात, हे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र पाणी तापत असतं, पाणी तापल्यानंतर ढग निर्माण होतात आणि हे ढग जे ते जमिनीकडे येत असतात, कारण जमीन अगोदर तापते आणि लवकर थंड होत असते. अगोदर तापली की हवा हलकी झाली, वर गेली, आसपासची हवा एकवटलेली असते, मग ढग सगळे आकर्षित होतात या जमिनीकडे आणि मग नंतर इथे पश्चिम घाट. हा पश्चिम घाट काय करतो? या ढगांना अडवतो आणि मग इथे पाऊस पडतो, इथे पाऊस पडतो. त्याला असं म्हटलं जात असं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यापैकी कोणत्या दख्खनच्या पठाराचा भ्रंशिक किनारा आहे आणि ते गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनाच्या दरम्यान? हे पुन्हा त्यावरच विचारलं गेलेलं आहे. बघा पश्चिम घाट. आपला देश, या देशापैकी या ठिकाणी हा भाग जो आहे ना संपूर्ण, हा दख्खनचा पठार कशा प्रकारे 24 वेळा भ्रंशमूलक उद्रेक झाला होता, जमिनीच्या आतून लावा निघाला होता. तो कशा प्रकारचा होता? बेसिक प्रकारचा होता. बेसिक प्रकारचा म्हणजेच काय? तर लांब जाऊन, म्हणजे पाणी आणि मध या दोघांमध्ये फरक काय असतो? मध याला जर आपण जमिनीवर टाकलं ते जास्त लांब जाणार आहे का? नाही. पाणी जास्त लांब जाईल, कारण मधाची घनता जास्त असते, पाण्याची घनता कमी असते, बारीक बारीक कण लांब असतात, म्हणून ते जास्त पर्यंत पसरेल. तशा प्रकारचं बेसिक लावा होता. कमी घनता असलेला लावा होता, जास्त लांबपर्यंत पसरला आणि तो वाळल्यानंतर हे दख्खनचा पठार तयार झाला, दख्खन. आणि मग नंतर खचलेला भाग जो आहे तो कोकण आहे, हा कोकण. आणि हा उभवट्याचा भाग जो आहे यालाच सह्याद्री पर्वत असं म्हटलं जात असतं. हा सह्याद्री पर्वत तयार झाला, यालाच भारतामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जात असतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या 2 स्थानकांच्या दरम्यान धावली होती? याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली ते वाराणसी. 2019 मध्ये धावलेली.
2019 केव्हा तर 9 ऑगस्ट 2019 मध्ये ही ट्रेन थांबली होती. महत्वाची ट्रेन आहे बरं का. या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसतोय. बाकी सध्या अनेक वेगवेगळे, परंतु ते चालू घडामोडी त्यावेळेस गाजलेला मुद्दा होता. जास्तीत जास्त गुगल ट्रेंडवर याला सर्च केलं होतं म्हणून. आता पुन्हा वंदे भारतवर येईल का तर नाही. सध्या गुगल ट्रेंडवर जे महत्वाचं आहे ते चालू घडामोडीची बॅच सुद्धा आपण लॉन्च केली. मागच्या आठवड्यामध्ये जे काही शिकवलं गेलेले ते सर्व काही या आठवड्यामध्ये आपण 2 ते 3 लेक्चरमध्ये कव्हर करत असतो. तशा प्रकारची चालू घडामोडीची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल केवळ 100 रुपये फी आहे. मी केवळ मार्केटिंग करण्यासाठी आलोय का असं नाही असं नाही. मी फक्त तुला 2 बॅचेस बाबत माहिती सांगितली, कारण ते सध्या ऑफरमध्ये स्वस्त आहे म्हणून. तुला घ्यायची असेल तर घेऊन टाक, नाही घ्यायची असेल तर कमीत कमी अशा प्रकारे एक्सप्लेनेशन बघून घे. पुढे जाऊया बघा. गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? अमरावतीमध्ये. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी दिसतंय बघा एकूण किती, तर 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. सर्वात मोठं क्षेत्रफळाने अमरावती या ठिकाणी आहे. सर्वात पहिलं चंद्रपूर या ठिकाणी आहे. गोंदिया नवेगाव राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी पानझडी वृक्ष म्हणून ओळखलं जातात. सपेंज नागपूर या ठिकाणी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इथे चांदोली राष्ट्रीय उद्यान एकूण 4 जिल्ह्यांमध्ये पसरले. सातारा, सांगली आणि कोल्हापूर, रत्नागिरी. ठीक आहे. बाकी अजून मुंबई या ठिकाणी एक राष्ट्रीय उद्यान आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. पुढे जाऊया बघा. ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 सेंटीमीटर पेक्षा कमी असते. किती? 80 सेंटीमीटर पेक्षाही कमी असते. त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जात असते? तर त्या भागात कोणत्या प्रकारची केली जात असते? 80 कोरडवाहू शेती असते. म्हणजे कोणतं क्षेत्र या ठिकाणी दिसतंय बघा तुम्हाला? काटेरी अरण्य त्या ठिकाणी येत असतात. 80 सेंटीमीटर पेक्षाही कमी पर्जन्य असलेले. वृक्षांचे स्वरूप अधूनमधून उत्तम वृक्ष असतात. बऱ्याचशा वृक्षांचा नाश पानझडी वने वगैरे त्यामुळे होत असतो. या ठिकाणी दिसतंय बघा कोणकोणते असतात? बाभूळ, खैर, हिवर आणि निंब. ठीक आहे. वृक्षांचे प्रकार बाभूळ, खैर, हिवर आणि निंब आहेत. बाकी वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केलेली TCS IBPS पॅटर्न यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. सध्या 500 रुपये फी नाही आहे, 300 रुपये फी आहे. घ्यायची असेल तर लवकरात लवकर घेऊन टाका. आतली एक माहिती सांगतो सोन्या, 500 रुपये होणार आहे लवकरात लवकर बरं का. वस्तुस्थिती विठ्ठल बडे सर स्वतः तुम्हाला शिकवणार. ज्ञानदेव बडे सर आहेत. PSI निवड त्यांची झालेली आहे. TCSच्या 2 वेळा त्या परीक्षा पास झालेल्या आहेत. ज्ञानदेव बांगर सर PSI मुलाखत झालेली आहे. तर मी स्वतः त्या ठिकाणी शिकवणार आहे. या ठिकाणी बघा हा नंबर, यावर तुम्हाला संपर्क साधायचा. काय डाऊट असेल तर आपला ऍप आहे, ऍप इन्स्टॉल करून घ्या. तिथे फ्री कंटेंट भरपूर काय आहे. ठीक आहे. काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.